विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव हे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव भक्त सुकृताली जोडी मल्ल विठ्ठलिया तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव सर्व राम
कुमार कुमारी
साठविला हरी जिहे हृदय मंदिरी, त्याचे सरले धार झाला सफल व्यापार. हरियाला हाता मग कैची भय चिंता, त्याचे सरले धार झाला सफल व्यापार. तुका म्हणे हरी काही उरोने दिवरी, त्याची सरली रझार झाला सफल व्यापार. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दो झरे चरण संताजिया संजार बादाले कथे गावे सारो समचरण सरोजन सांदलांबुदाभं जगन्हितपाणिं मंडलं मंडनानं तरुण तुलसीमाला कंधरं कुंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. ध्यानमूलं गुरुर्मूर्ते पूजा मूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा. गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्ववेशितं त्वं वेदं त्वं परादेशितं तं समाधिस्थवरते नमामि गंगागिरिं. शुचिः शीलः समदक्षः सप्रतापे जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम्.
योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या कृपेने, सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने, संत शिरोमणी सावता महाराज यांची 729वी पुण्यतिथी. या पुण्यतिथीच्या निमित्ताने असणारा योग विठ्ठल रुक्मिणी सावता महाराज मंदिर, वाकडी, सावता महाराज ट्रस्ट, समस्त ग्रामस्थ वाकडी पंचक्रोशीतील भाविक, ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, भजनी मंडळ, सेवेकरी महिला मंडळ, महिन्याच्या 19 तारखेला एक मंडळ येतं आणि 4 तारखेला एक मंडळ येतं. असे 2 मंडळ बेटामध्ये सेवेला इथून येत असतात. दोन्ही मंडळांना धन्यवाद. उपस्थित सर्व मान्यवर, ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ आणि भजनी मंडळ आणि सर्व नेते मंडळी, सर्व मान्यवर चे हरिभक्त परमचे दत्तात्रय महाराज आणि सर्व नेते मंडळींचे कार्यकर्ते मंडळी, काही येणाऱ्या नेत्यांचे कार्यकर्ते अगोदर हजर आहेत. काय हरकत नाही, या निमित्तानं का होईना. परमार्थ कुठल्याही निमित्ताने घडो, पण परमार्थ घडो. निमित्त कुठले असू द्या. कोणी मनुष्य असला परमार्थात सर्वांनी यावं. सकळाचे येते आहे अधिकार, कधी युगी उद्धार हरीच्या नामे, खटनट यावे शुद्ध होऊन या जावे. परमार्थ शुद्धीकरणाचा मार्ग आहे. कशाचं शुद्धीकरण? तर चित्ताचं शुद्धीकरण होतं. चित्त शुद्धीचा मार्ग परमार्थ आहेत. मग कोणी या, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळाही अधिकार, बाळे, नारी, नर आदी करो निवेशाही. कोणी या, यारे यारे लहान थोर, याती बोलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाची. कोणत्याही निमित्ताने आलं, कसंही आलं. काही श्रोते असतात तर काही सोते असतात. कीर्तनदार एक म्हातारी भेटली आणि महाराज मला आज कीर्तन खूप आवडलं. विचारलं काय आवडलं तुम्हाला? म्हणजे दररोज झोप, एक गोळी घेतली तरी झोप येत नाही. म्हणजे इथं गोळी न घेता बसल्याबरोबर समाधी. अरे इथून झोप काय आहे ना, पण मधून मधून जरी डोळे उघडले तेवढे शब्द कानावर येतील ना. तरी असो, संत शिरोमणी सावता महाराजांची ही आजची पुण्यतिथी आहे. सावता महाराजांचं गाव अरणगाव. नामदेव महाराजांनी सावता महाराजांचं वर्णन केलं. सावता महाराज एक ज्येष्ठ संत म्हणून संत मालिकेमध्ये मानल्या जातात. विठाला विठाला हो. धन्य ते अरण रत्नांची आघाण, धन्य ते अरण रत्नांची आघाण, धन्य ते रत्नांची आघाण, धन्य ते रत्नांची आघाण, धन्य ते अरण रत्नांची आघाण,
धन्य ते हरण रत्नांची घाण धन्य ते हरण रत्नांची घाण धन्य ते हरण रत्नांची घाण जन्मला निधान सावता तो जन्मला निधान सावता तो सावता सागर प्रेमाचा आगर सावता सागर प्रेमाचे आगर जन्मला निधान सावता तो जन्मला निधान सावता तो सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाचे आगर शीतलावतार माळिया घरी येतलावतार माळिया घरी सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाचे आगर येतलावतार माळिया घरी येतलावतार माळिया घरी सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाचे धन्य ते अरण रत्नांचे खान जन्मला निदान सावतात सावता सागर प्रेमाचे आगर घेतला अवतार माळिया घरी धन्य त्याचे माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा नामा म्हणे त्याचा जन्म सफल झाला वंश उद्धारिला माळियाचा सावता सागर प्रेमाचे आगर घेतला अवतार माळिया घरी विठाला 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 या ठिकाणी माननीय सुजयदादा विखे आपल्या कार्यक्रमाला भेट देण्याकरता उपस्थित झाले. मी सुजयदादांना देखील धन्यवाद देतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विठाला विठाला आज सावता महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी कार्यक्रम आहेत आणि या व्यस्ततेतही सुजयदादा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना इतर ठिकाणी पण जायचं आहे वाटतं. अजूनही काही कार्यक्रम आहेत. ठीक आहे, जेव्हा जोपर्यंत तुम्हाला बसायचं तोपर्यंत बसा, नाही तर बरं बरं ठीक आहे, काय हरकत नाही. विठाला 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 हो, ग्रामस्थांच्या वतीनं माननीय सुजयदादांचा या ठिकाणी सत्कार होत आहेत. आपण त्या सत्काराचा स्वीकार करावा. त्याचप्रमाणे संत सावता विश्वस्त आणि ट्रस्टच्या वतीनं सन्माननीय श्री सुजयदादा विखे पाटील यांचा सत्कार श्री विठ्ठल भालेराव आणि श्री अमित भाई आहेर यांनी करावा अशी विनंती आहे. ट्रस्टच्या वतीनं वाकडी ग्रामपंचायतच्या वतीनं देखील बाळासाहेब आहेर सर आणि प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौभाग्यवती रोहिणीताई आहेर या देखील सुजयदादांचा या ठिकाणी सत्कार करतात. हो, चला.
विठ्ठला धन्य ते अरण रत्नांची आखान, जन्मला निधान सावतात. अरण हे रत्नांचे खान आहेत. रत्न हे भूमीतूनच निघतात, मातीतूनच निघतात. कमळ सुद्धा चिखलातून निघतं ना. किचड आहे, चिखल आहेत, पण त्यातून कमळ खुलतं, सुगंधी कमळ. या ठिकाणी सावता महाराज हे एक रत्न आहेत. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबाराय असतील, निवृत्तनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, गोरोबा काका महाराज, त्यांच्यामध्ये सावता महाराज होते. आणि सावता महाराजांचा खूप मोठा अधिकार होता. महाराज ज्यांनी हृदयात भगवंताला साठवलेलं आहे. भगवान सांगता सर्वस्य चाहम हृदयसंविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनं वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेवता. मी सर्वांच्या हृदयात प्रविष्ट आहेत. मग आपल्या हृदयात भगवान आहे, मग आपल्याला का दिसत नाही, का जाणवत नाही? एका माणसाला एक परीस सापडला बरं का. परिसाचा गुणधर्म काय? लोखंडाचा सोनं करणं. तुमच्यापैकी कोणी परीस पाहिला नसेल ना. परीस पाहिजे कोणाला? परीस करण्याची एक तुम्हाला मी एक युक्ती सांगतो. परीस तुम्हाला घरी तयार करता येईल. सांगू का? मला होऊन झालं. आता श्रावण महिना आला ना. श्रावण महिन्यामध्ये एक कापड घ्यायचं आणि एक खडा घ्यायचा, त्याच्यात ठेवायचा, आणि वीज जेव्हा चमकते ना तेवढ्या क्षणात 7 गाठणी मारायच्या. करून पहा प्रयोग, होतो कधी परीस. आता मला व्हायचं तेवढी मेहनत घ्यावं लागेल. वीज चमकेल तेवढ्या वेळेत 7 गाठणी मारले पाहिजे. हा, एक मध्ये चालणार नाही. काही वर्म असतात ना. एक आयुर्वेदामध्ये असे काही उपचार आहेत, किंवा एक सुवर्णतंत्र नावाचा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये अशा काही प्रक्रिया दिलेल्या आहेत की पाऱ्यापासून सोनं तयार करायचं, किंवा चांदीचं सोन्यात रूपांतर करता येतं, पाऱ्याचं सोन्यात रूपांतर करता येतं, किंवा तांब्याचं सोन्यात रूपांतर करता येतं. तांब्याचं सुद्धा सोन्यात रूपांतर करता येतं. अशा प्रकारचे काही विधी सांगितलेले आहेत. असंच एक आयुर्वेदिक पुस्तक एकाच्या हातात पडलं, सोनं करण्याची प्रक्रिया त्याच्यामध्ये होती. तो करायचं, पण ते काही जमतच नव्हतं. बरेच दिवस निघून गेले त्याच्यामध्ये, 10-12 वर्ष. त्यांनी ते पुस्तक फेकून काही लिहिलं या पुस्तकामध्ये. कोणतरी एक महात्मा भेटला, अरे तू पुस्तक का फेकलं? काय त्या पुस्तकामध्ये एवढं तंतोतंत करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा, आणि हे काही होत नाही आहे. माझ्यासमोर कर बरं एकदा परत. त्या सगळ्या प्रक्रिया पुन्हा त्यांनी केल्या, आणि त्याच्यामध्ये शेवटची प्रक्रिया होती लिंबू पिळून लिंबूचा रस टाकायचा. लिंबू पिळायला सांगितलं, त्याने कापायला चाकू आणला. थांब म्हणले, चाकूने कापायचं लिहिलंय का? म्हणले नाही. मग तू कसं काय चाकू वापरतो? इथंच चूक होते, हाताने फोड. आणि ते लिंबू हाताने फोडलं आणि रस पिळल्या बरोबर सोनं झालं. तेवढीच प्रक्रिया चुकत होती त्याची.
सुवर्णतंत्र ग्रंथामध्ये अशा अनेक प्रक्रिया आहेत. या सुवर्णतंत्रावर एक विवेचन करणारा एक लेखक आहे गुजरातचा. त्यांनी एक प्रस्तावनेत सांगितलं की जेव्हा ब्रिटिश काळ होता त्या ब्रिटिश काळामध्ये सुद्धा भारतामध्ये असे 130 लोक होते की ज्यांना सुवर्ण तयार करण्याची प्रक्रिया माहीत होती. कारण पूर्वी राजा महाराजांकडे जे एवढं सोनं असायचं, एवढं सगळं खाणीमध्ये सापडत नव्हतं. तर हे धातूचं रूपांतरित केलेलं सुवर्ण असायचं. भारतामध्ये अशा प्रकारची एक विद्या होती. अशा 130 लोकांना ब्रिटिशांनी अटक केली होती ती जाणून घेण्याकरता, परंतु कोणी ती विद्या त्यांना दिली नाही आणि या ब्रिटिशांनी ह्या 130 लोकांना एकाच दिवशी ठार मारलेलं आहे. हा इतिहास आपल्याला कोणी माहिती नाही, कोणी सांगितलं नसेल, पण असं एक सुवर्णतंत्र ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये एका लेखकाने उल्लेख केलेला आहे. त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया आहे. त्या प्रक्रिया खूप क्लिष्ट असतात आणि त्याच्यामध्ये खूप बारकावे असतात. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा अशा 54 ओव्या होत्या की त्यामध्ये सोनं कसं तयार करावं असं ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत दिलेलं होतं. पण एकनाथ महाराजांनी त्या ओव्या काढून टाकल्या. त्यांना माहिती आहे पुढचा काळ कोणता येणार आहे. कारण ज्ञानेश्वर महाराजांनीच एकनाथ महाराजांना आदेश दिले की या ओव्या याच्यात ठेवू नका. ज्ञानेश्वरीचा उपयोग अध्यात्माकरता नव्हता, वेगळ्या कारणाकरता होऊ शकेल. तर आयुर्वेदाच्या प्रक्रिया आहेत. सुवर्ण भस्म, ताम्र भस्म, हिऱ्याचं भस्म, वास्तविक धातूचं भस्म होत नसतं. पण धातूचं भस्म करण्याची प्रक्रिया फक्त आयुर्वेदात आहेत. कारण धातू जर जास्त तापला तर तो वितळतो, थंड झाला तर धातू तयार होतो. मग भस्म करण्याकरता त्या धातूचा संपर्क अनेक वनस्पतींशी येतो. अनेक वनस्पतींची पुटं द्याव्या लागतात आणि त्यानंतर त्या धातूचं आणि अशा प्रकारे भस्म केलं जातं. सुवर्ण भस्माच्या अशाच प्रक्रिया आहेत. शंख भस्माच्या अशाच प्रक्रिया आहेत. शंख जर तुम्ही अग्नीत टाकला तो लाल झाला तरी त्याचा भस्म नाही होत. शंख भस्म करण्याकरता लिंबू रसात टाकावं लागतं, किंवा तुम्ही शंख तापवा, लाल करा, त्याच्यावर लिंबू पिळल्याबरोबर भस्म होईल. जो पण लिंबू पिळणार नाही तो पण भस्म होणार नाही. अशा काही भस्म करण्याच्या प्रक्रिया आहेत. धातूच्या भस्म करण्याच्या काही प्रक्रिया आहेत. तसं एक धातूला दुसऱ्या धातूमध्ये रूपांतरित करण्याच्या सुद्धा काही प्रक्रिया आहेत. तर परीस हा जो विषय येतो हाही त्यातलाच प्रकार आहे. पूर्वीच्या काळामध्ये, कारण परीसाचं उदाहरण अनेक ठिकाणी जे पाहायला मिळतं, आज परीस नाही पाहायला मिळत, परंतु उदाहरण तर आपल्याला अनेक ग्रंथामध्ये पाहायला मिळतं. तर मी सांगत होतो, एका माणसाला परीस सापडला आणि त्याने तो परीस लोखंडाच्या पेटीत ठेवला आणि कुलूप लावलं आणि मित्राकडे गेला. मित्राला आनंदाने सांगितलं, मला परीस सापडलाय. कुठे परीस? नाही, घरी आहेत. कुठे ठेवलायत? म्हणजे लोखंडाच्या पेटीत ठेवलायत. मग ती पेटी सोन्याची झाली असेल? नाही म्हणजे पेटी लोखंडाचीच आहे. मग लोखंडाच्या पेटीत तू परीस ठेवला म्हणून पेटी सोन्याची झाली नाही, याचा अर्थ तुझा परीस खरा नाही. परीस तर खराच आहेत म्हणले. मग तू लोखंडाच्या पेटीत ठेवलेलं नसेल? नाही, मी तो पेटीतच ठेवलेला आहे. मग ती पेटी लोखंडाची नसेल? नाही, पेटी पण लोखंडाचीच आहेत आणि तोही ओरिजिनल परीसच आहेत आणि तो लोखंडाच्या पेटीतच ठेवलेला आहे. मग तरी पेटी सोन्याची का झाली नाही? चल म्हणले पाहायला. घरी नेला, पेटी उघडली. उघडून पाहतो तर त्या पेटीमध्ये परीस ठेवलेला आहे, परंतु त्याला कापडाने गुंडाळलेलं होतं. कापडाने गुंडाळलेलं असल्यामुळं तो लोखंडाच्या पेटीत ठेवणंही त्या लोखंडाचा स्पर्श न झाल्यामुळं त्याचं सुवर्ण झालं नाही. त्याप्रमाणे या हृदयरूपी पेटीमध्ये परीसरूपी परमात्मा आहे, पण त्याला मायारूपी वस्त्र आहेत. मायेच्या वस्त्राचं आवरण असल्यामुळं प्रत्यक्ष तो परमात्मा हृदयामध्ये असूनही त्याचा लाभ आपल्याला होत नाही. कारण याला आवरण नावाचा दोष आहे. हा आवरण अविद्येचं आवरण आहेत, हे अज्ञानाचं आवरण आहेत. आवरणाचे अनेक प्रकार सांगितले. विढाला 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 विढाला. हो,
एक वासनेचं आवरण आहे. आपल्या मनामध्ये अंतःकरणामध्ये अनेक सूक्ष्म वासना असतात आणि त्या वासनेमुळं मन चंचल बनत असतं. आणि मन जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत परम तत्व कसं कळेल, ते आकलन कसं होईल. आणि मग हे वासनेचं जे आवरण आहे, अंतःकरणातले दोष आहेत, हे दोष गेल्याशिवाय, चित्त शुद्ध झाल्याशिवाय आणि भगवान आपल्या हृदयात आहे याची जाणीव होणार नाही. बरेच आपण या ठिकाणी बहुतेक शेतकरी लोक आहात. बहुतेकांच्या शेतात विहिरी आहेत. विहिरीमध्ये पाणी असतं. पाणी जर स्वच्छ असेल, स्थिर असेल आणि त्यात प्रकाश असेल तर विहिरीचं तळ आपल्याला स्पष्ट पाहता येतं. त्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पाणी स्वच्छ असलं पाहिजे, पाणी स्थिर असलं पाहिजे आणि त्यात प्रकाश असलं पाहिजे. पाणी स्वच्छ आहे, स्थिर आहे, पण प्रकाश नाही, तळ दिसणार नाही. प्रकाश आहे, पाणी स्थिरही आहे पण गढूळ आहे, तळ दिसणार नाही. प्रकाश आहे, पाणी स्वच्छही आहे पण ते स्थिर नाही, ते हालतंय, त्यातही तळ व्यवस्थित दिसणार नाही. मग या 3 गोष्टी आवश्यक आहेत. पाणी स्वच्छ असलं पाहिजे, पाणी स्थिर असलं पाहिजे आणि त्यामध्ये प्रकाश असला पाहिजे. या हृदयामध्ये सुद्धा हृदय शुद्ध असलं पाहिजे, मन स्थिर असलं पाहिजे आणि त्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश असला पाहिजे. या 3 गोष्टी जर आपल्या अंतःकरणात जुळून आल्या तर आत्मस्वरूप आपल्याला कळाल्याशिवाय राहत नाही, स्पष्ट जाणवतं. पण चित्त शुद्ध असावं लागतं, स्थिर असावं लागतं आणि त्यात अज्ञानाचं आवरण घालवायचं. आपलं चित्त शुद्ध आहे का? मनाला विचारून पहा. आपलं मन आपल्याला सांगेल. तुका म्हणे आता देवा का रुसावे, मनासी पुसावे काय केले. देवावर रुसू नका, मनाला विचार आपण काय करत. असो, अशा प्रकारे मनुष्य परमार्थ करतो पण सफलता का मिळत नाही. एक साधू होते, रस्त्याने चालले, तीर्थयात्रा करीत होते. भूक लागली, तहान लागली, गावच लागे ना. कोणीतरी एक शेतकरी औत सोडून न्याहारीला बसला. बैल चरायला सोडून दिले त्याने, बसला न्याहारीला. त्या साधून पण चला इथं पाणी तरी मिळेल. साधू गेला तिथं, शेतकऱ्याला पाणी मागितलं, त्यांनी पाणी दिलं. तोंडला, महाराज न्याहारीची वेळ झाली, तुम्हालाही भूक लागली असेल, चला आपण 2-2 घास खाऊ. साधून सांगितलं, तर तू शेतकरी माणूस, कष्ट करणारा, भाकरी तुझ्या मापात आणलेल्या, त्याच्यात मी वाटे तर कशाला उभं. पाणी दिलं हे भरपूर झालं, कुठेही मला भिक्षा मिळून जाईल पुढं. ठीक आहे म्हणे. मी एक शेतकरी मनुष्य आहे, कष्ट करायची मला सवय आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, कोरडवाहू जमीन आहेत, एवढं काही कामं नाही. घरी जाऊन परत स्वयंपाक करता येईल, खाऊ 2-2 घास. त्या साधूला जेव घातलं त्यांनी. सांगितलं, महाराज एक विहीर खोदली म्हणले मी, त्या विहिरीला पाणी चांगलं लागलं, गोड पाणी आहे, पण अजून जलपूजन बाकी आहे म्हणले. मला असं वाटतं आता कोणी ब्राह्मण शोधित बसण्यापेक्षा योगायोग तुम्ही आलेत, एवढं करून द्या आमचं जलपूजन. साधून सांगितलं, पण जलपूजन करण्याकरता विधिपूर्वक करायचं असेल तर त्याला मुहूर्त लागतं म्हणजे. बघा मुहूर्त. त्यांनी पंचांग काढलं, पंचांगामध्ये मुहूर्त पाहिलं. सांगितलं मुहूर्त 5 दिवसानंतर आहेत. थांबा, मग येतं तुमच्याकडं पुरं जाऊन पोरं रडायचे म्हणले. साधूला काय 2 दिवस तिकडं 4 दिवस तिकडं. संसारी म्हणून 2 दिवसाचं पण राहू शकत नाही. घरची आठवण येईल, कशाची आठवण येईल. काही ना वैराग्य निर्माण झाले टिकतं का हो. एकदा असाच एक माणूसाला म्हातारा बेटामध्ये महाराजांच्या काळातलं सांग दर्शन घेतलं महाराजांचं. म्हणजे महाराज मला इथं राहायचं आहे. महाराज म्हणले, तुमचं वय झालं, तुमची सेवा मला करायची पडली तिथं, तुम्ही राहून काय करता इथं. नाही नाही, मी तर सेवा करेल, तुम्ही सांगाल ती सेवा करेल म्हणजे. थांबला तर रात्री 12 ते 2 प्रहारा दिला. रात्री 12 ते 2 विणा वाजवलं त्यांनी. सकाळी उठला, स्नान झालं, महाराजांचं दर्शन घेतलं. म्हणजे महाराज येतो आता. म्हणले, का काय झालं. नाही तर माझा नातूनं माझ्याशिवाय राहतच नाही. 12 ते 2 प्रहारातच वैराग्य संपलं.
विठ्ठल विठ्ठल हो. मग अशा प्रकारे वैराग्य टिकतं असं नाही आहे. त्या साधूला तो शेतकरी घरी घेऊन गेला. त्या साधून सांगितलं मी कोणाच्या घरी थांबत नाही, मंदिरामध्ये काही व्यवस्था करा. मंदिरामध्ये एक गादी टाकून दिली. बसले ते साधू तिथं मंदिरात. लोक यायचे, दर्शन घ्यायचे, चर्चा करायची. 4-5 दिवस मध्येच गेले. कोणी शेतातही गेलं नाही. उन्हाळ्यात दिवस होते, काही बागायत क्षेत्राच्या गावात नव्हतं, काही कामही नव्हते. सोमवारचं मुहूर्त होतं. रविवारी साधून सांगितलं जा शेतात पाणी उपसून टाका, नवीन पाणी आलं म्हणजे आपण पूजा करता येईल. आता हा गेला आणि जो डोकावून पाहिलं विहिरीतून दुर्गंध येत होता. हा घरी गेल्याच्या नंतर 2 कुत्र्यांचं भांडण झालं आणि ते पडले विहिरीत. पडले, मेले, फुगले, सडून वर आले. 5 दिवसापासून आलंच नाही शेतात. ते दुर्गंध यायला लागला ना. हो म्हणले महाराज विहिरीतून वास येतोय. म्हणजे काय झालं? कुत्रे पडून सडले म्हणले. मग तुम्ही असं करा ना, ते कुत्रे काढून फेकून द्या, पाणी उपसून टाका, नवीन पाणी आलं, पूजा करू आपण. तो आला, त्याने मोटर चालू केली, पाणी उपसून टाकलं, घरी गेला. सकाळी पुन्हा येऊन पाहतो पुन्हा दुर्गंध. म्हणले महाराज पाणी उपसलं तरी दुर्गंध काही गेला नाही. विचारलं तू पाणी उपसलं पण कुत्रे काढले का? नाही म्हणले कुत्रे तसेच आहेत. मग आता किती पाणी उपसलं ते काय होईल बरं? जोपर्यंत कुत्रे काढत नाही तोपर्यंत पाणी 100 वेळा उपसलं तरी त्याचा दुर्गंध जाणार नाही. तसं आम्ही परमार्थ करतो, भजन करतो, दान धर्म करतो, हे पाणी उपसायचं काम चालू आहे. पण आपल्या अंतःकरणामध्ये काम क्रोधादी सडलेले कुत्रे तसेच आहेत. आणि हे कुत्रे सडलेले असल्यामुळे दुर्गंध काही जात नाही. आणि अंतःकरण जोपर्यंत शुद्ध होणार नाही तोपर्यंत परमार्थ सुद्धा सदुपयोग परमार्थ झाल्यासारखं होणार नाही. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात काम क्रोध लोभ घेऊन या संगे, काम क्रोध लोभ घेऊन या संगे, परमार्थाशी निघे तोची मूर्ख, काम क्रोध लोभ घेऊन या संगे, परमार्थाशी निघे तोची मूर्ख. हे काम क्रोधादी विकार घालवून, अंतकणातले दोष घालवून, अंतकणाची मलिनता घालवून आणि मग भगवत चिंतन करावं. निर्मल मन जन सोमोही पावा, निर्मल मन जन सोमोही पावा, सोमोही पावा, निर्मल जन सोमोही पावा. मोही कपाटा झाला छिद्र न भावा, मोही कपाटा झाला छिद्र न भावा, मोही कपाटा झाला छिद्र न भावा, मोही कपाटा झाला छिद्र न भावा. मंगल भवन मंगल हार्य, मंगल भवन मंगल हार्य, मंगल भवन मंगल हार्य, मंगल भवन मंगल हार्य. निर्मल मन जन सोमोही पावा, मोही कपट जल छिद्र न भावा. निर्मल मन, ज्याचा मन निर्मळ आहे तो मला प्राप्त होतो. मोही कपट छल छिद्र न भावा, कपट जर छल छिद्र असेल तो न भावा. कपटी माणसं भगवान सांगतात मला आवडत नाही. मग जे निर्मळ आहेत आणि मग तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येव निगोपाल राहते ते. चित्त निर्मळ झालं की परमात्मा हृदयात येतो. मग सावता महाराजांनी त्या परमात्म्याला आपल्या हृदयात साठवलं, याचा अर्थ त्यांचं चित्त शुद्ध होतं. आणि म्हणून अशा प्रकारे असणारे जे सावता महाराज आहेत, पांडुरंगाला ज्यांनी हृदयात धारण केलं, तुकोबार सुद्धा तेच सांगतात, ज्याने भगवंताला हृदयात धारण केलं आणि
त्याला जन्म मरणाचं दुःख शिल्लक राहत नाही. प्रथम चरणामध्ये साठविला हारी 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 ढोब्बार खुमाई ढोब्बार खुमाई ढोब्बार खुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय ठोबार कुमाई जय 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 विठोबार कुमाई जय ठोबार कुमाई ठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय ठोबार कोपरगाव तालुक्याचे माननीय आमदार आशुतोष दादा काळे आज या ठिकाणी आपल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेत. कार्यक्रमात उपस्थित झाल्याबद्दल आशुतोष दादांनाही धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्यांनी या ठिकाणी आपल्या मंदिराला हे जे प्युअर ब्लॉक दिसत आहेत या ठिकाणी ज्याच्यावर आपण बसलेलो आहोत ते त्यांनी त्यांच्या आशुतोष दादा काळे साहेब यांनी 25-15 या योजनेतून आणि या सावता महाराज परिसरामध्ये 15 लाख रुपये खर्च करून जे प्युअर ब्लॉक बसवलेले आहेत
त्याबद्दल त्यांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी प्युअर ब्लॉक बसवल्यामुळं चांगल्या प्रकारची जागा पण आपल्याला उपयोगात आली आणि स्वच्छतेच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्वाचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. नाही तर मग पावसामध्ये चिखल होतो, गवत उगवतो. आता चिखल होण्याचा गवत उगवण्याचा विषय नाही, पण वेळोवेळी सफाई ठेवली पाहिजे. स्वच्छता सुद्धा महत्वाची असते. आता इथं मंदिरात आहे स्वच्छता, तसा नाही, पण काही काही ठिकाणी बघा एक कुठंही तेल सांडतं, त्याच्यावर धूळ उडून तशीच बसते. काही त्याला काही मासे चिटकतात, दुर्गंधही येतो. मंदिर स्वच्छ असावं, सुंदर असावं. आपलं घर स्वच्छ असावं आपल्याला वाटतं, बंगला चांगला असावा आपल्याला वाटतं. मग देवाचं मंदिर का चांगलं असू नये? मंदिर तर ही पवित्र जागा आहे. मंदिरामध्ये 3 गोष्टी असतात. मंदिर मंगलता, दिव्यता आणि रम्यता. विठाला 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 ओ. अशा प्रकारे या ठिकाणी सावता महाराज मंदिराच्या समोर आपण 25 लक्ष खर्च करून प्युअर ब्लॉक 15 लक्ष 25-15 या योजनेतून 15 लक्ष रुपये खर्च करून या ठिकाणी प्युअर ब्लॉक बनवलेले आहेत, बसवलेले आहेत. त्यामुळं या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारची व्यवस्था उपलब्ध झाली. म्हणून पुन्हा या ठिकाणी मी आशुतोष दादांना धन्यवाद देईल. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि महाराज, आपण आशुतोष दादांचा याबद्दल या ठिकाणी यथोचित सत्कार करू इच्छितो. तर आपल्या कृपा छत्र सानिध्यामध्ये मी सन्माननीय श्री आशुतोषजी विठाला 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 साठविला हरीजी हृदय मंदिरी. ज्याने हृदयात हरीला साठवलं, हृदयात काय साठवावं? विठाला 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 आज नेते मंडळीची रेलचेल आहेत. एक एक सुजेदादा येऊन गेलेत. बरं, या निमित्ताने परमार्थ घडतो, काही का होईना. परमार्थाचं सुद्धा एक वलय असतं. त्या वलयामध्ये आपण गेल्याच्या नंतर निश्चित त्याचा लाभ आपल्याला होतो. पळो निराहीन ते टाई युगाची संताची पायी, न मागे न करी काही तुझी आण गावी ठोबा. पळो निराहीन ते टाई युगाची संताची पायी. अशा ठिकाणी नुसतं पळून जरी राहिलं तरी कानावर काय येणार आहेत? तिथे रामनाम होईल श्रवण. रामनामाचं श्रवण करेल आणि प्रसाद मिळेल. त्या प्रसादामध्ये सुद्धा प्रसन्नता असते. प्रसाद असतं प्रसन्नता. आणि मग असो अशा प्रकारे नामदेव महाराज वर्णन करतायत की सावता महाराजांनी काय केलं? भगवंताला हृदयात साठवलं. सर्वस्य चाहं हृदयसन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनं वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहं. भगवान सर्वांच्या हृदयात आहे.
तो का जाणवत नाही? मी उदाहरण सांगितलं, विहिरीमध्ये पाणी स्वच्छ असेल, स्थिर असेल, त्यात प्रकाश असेल तर विहिरीचं तळ स्पष्ट पाहता येतं. तसं अंतःकरण जर स्वच्छ असेल, स्थिर असेल, त्यात ज्ञानाचा प्रकाश असेल तर आत्मस्वरूप आपण स्पष्ट रीतीने पाहू शकतो, त्याचा अनुभव घेऊ शकतो. पण त्याकरता हृदयाला स्थिर करावं लागतं, हृदयाला स्वच्छ करावं लागतं, निर्मल करावं लागतं. मलिनता गेली पाहिजे. मलिनता जोपर्यंत आहे तो मनुष्य सुखी नाही, दुसऱ्याला सुखी राहू देत नाही. काही लोकांना दुसऱ्याचं सुख पाहतच नाही बरं का, हे मलिनतेचं कारण आहे. जोपर्यंत चित्तात मलिनता आहे तोपर्यंत मनुष्य दुसऱ्याच्या सुखाने दुःखी होत असतो. हा स्वभाव असतो माणूस. एखाद्याने नवीन बंगला बांधला ना, याला सहनच होत नाही. हा रस्त्यात काटेच टाकेल, नाही तर दगडच टाकेल, नाही तर पाणी सोडून देईल. काही बांधच करीत राहतात, हळूहळू हळूहळू थोडं थोडं तिरकं तिरकं. मध्ये काही पिकत नाही, मध्ये तसंच पडीत, फक्त बांधालच. या चित्ताची मलिनता. आणि म्हणून चित्त शुद्ध झाल्याच्या नंतर भगवान हृदयात येतो. विठा 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 या ठिकाणी माननीय विवेक भैया कोल्हे येथे उपस्थित झालेत. सुजय दादा येऊन गेलेत. विवेक भैया या ठिकाणी हजर आहेत. आशुतोष दादाही या ठिकाणी हजर आहेत. सर्वांना धन्यवाद. सप्ताह तुम्हाला जवळ आहे यावेळेला. तुम्हाला जवळ आहे बरं. कारण सिन्नर तालुका जरी असला तरी कोपरगाव आणि सिन्नर तालुक्याच्या बॉर्डरलाच आहेत. आणि म्हणून दोघांचंही लक्ष राहू द्या. विठाला विठाला या मंदिराच्या सभामंडपावर संत शिरोमणी सावता महाराज मंदिराकरता माजी आमदार मान्य असलेले ललिताई कोल्हे यांनी सुद्धा 10 लाख रुपये दिलेले आहेत. त्याबद्दल आणि त्यांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. 60वीला हरिजी हृदय मंदिरी. महाराज सांगतात ज्याने हृदयात हरीला साठवलं, हरीला हृदयात साठवलं म्हणजे काय? जोपर्यंत हृदयामध्ये विकार आहेत, जोपर्यंत द्वेष आहेत, मत्सर आहे, तोपर्यंत हृदयात परमात्मा येत नाही. मग हृदयामध्ये कोणी कोणी भगवंताला साठवलं, अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतील. परंतु जास्त वेळ नाही येत. 10-15 मिनिटात आपण आवरून घेणार. वातावरण पावसाचं आहे. पाऊस यायच्या अगोदर पंक्ती झाल्यावर बरं राहील. आपण येता आलो त्यावेळेला थोडा थोडा बारीक पाऊस चालू होता. म्हणून जास्त न लांबवता 15 मिनिटात आपण कार्यक्रम आवरून घेणार आहोत. विठाला विठाला हनुमानजीचं उदाहरण येतं. हनुमानजीने रामप्रभूंना हृदयात साठवलं. सेवाभाव. काय सेवा केली हनुमानजीने? ज्यावेळेला भगवान परशुरामचंद्र लंकेवर विजय मिळवून पुन्हा अयोध्येत आले, पहिलं आला राम राणा, पहिलं आला राम राणा,
लंका दिधली विभीषणा लंका दिधली विभीषणा पैल आला राम राणा पैल आला राम राणा लंका दिधली विभीषणा लंका दिधली विभीषणा पैल आला राम लंकेवर विजय मिळून राम प्रभू पुन्हा अयोध्येला आले. विजयाकरता ज्यांनी ज्यांनी कामगिरी केली त्यांना बक्षीस समारंभ सुरू झाला. पण हनुमानजी बक्षीस समारंभाला हजर नाही. आमचं उलट असतं, कामाला कधी कधी, पगाराला सगळ्यांच्या आधी. बऱ्याच लोकांचं असंच असतं. हनुमानजी कामाला हजर आहेत, तत्पर आहेत सेवेला, पण ज्याला बक्षीस समारंभ आहे त्याला हनुमानजी हजर नाही. बक्षिसाची इच्छा नाही महाराज. पांतकाडामध्ये सेवाभाव आहे. सेवा धर्मयुतम सेवा धर्मयुतम सेवा धर्मयुतम सेवा धर्मयुतम विवेक जिगरम विवेक जिगरम श्रीराम प्रियम सदा बुद्धि संगीत वाद्य नृत्य कलशम 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 विद्युत वेग मय समर्पण वंदे हनुमत प्रभु वंदे हनुमत प्रभु सुखकर सुखकर मंगल देवं प्रियं 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 सेवा धर्मयुता सेवा धर्मयुता सेवाभाव विवेक शिखरम विवेक शिखरम विवेकाच्या बाबतीत शिखरस्थानी आहे. बुद्धी संगीत वाद्य नृत्य कलशम 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 विद्युत वेग मया समर्पण ज्ञानाचे गुणाचे सागर आहेत. बुद्धी संगीत वाद्य नृत्य कलशम. वाद्यात कलशस्थानी, नृत्यात कलशस्थानी, संगीतात कलशस्थानी. जितेंद्रिय बुद्धिमताम वरिष्ठ, बुद्धिमतामध्ये वरिष्ठ, अतुलित बलधाम, सगळे गुण असताना सुद्धा नम्रता आहेत महाराज. माणसाला काही गुण आले की तो असा भोगून चालतो. विंचू चालतो पाहिजे तुम्ही असं भोगून. इकडे वर्णन आहे. विष भार सहस्त्रे नगर गो नायती वासुकी वृश्चक बिंदू मात्रे ऊर्ध्व वाहती कंकन. विंचवाच्या 1000 पर्यंत विष सर्पात असतं, पण सर्प विनाकारण कोणाला दसत नाही. सर्पाला जेव्हा असं वाटतं आपल्या या व्यक्तीपासून धोका आहे तेव्हा सर्प डसतो, अन्यथा सर्प डसत नाही. पण विंचू नांगी मारून पडून जातो. किती वृश्चक बिंदू मात्र थेंबर विष आहे, पण चालताना नांगी वर करून चालतो. पण पाल पाहिली की नांगी पडली विंचूची. कारण ती पाल विंचूला खात असते बरं का. पाल कशी विषारी असेल, त्या पालीला कोंबडी खाते बरं का. तिला खाणारा माणूस कसा असेल. या
ठिकाणी थेंबर विष आहे तर तो विंचू अहंकाराने भुगतो. हनुमानजीच्या बाबतीमध्ये अतुलित बल धामम 10,000 हत्तीचं बल असणाऱ्या भीमाला देखील अहंकार झाला. हनुमानजीने तो अहंकार नष्ट केला. परंतु बक्षीस समारंभाला हनुमानजी हजर नाही. सीतेला वाईट वाटलं. सीतेने निरोप पाठवला हनुमानजी करता आणि आपल्या गळ्यातना नवरत्न हार हनुमानजीच्या गळ्यात घातला. त्या हनुमानजीच्या गळ्यात जेव्हा तो हार घातला, हनुमानजीने विचार केला तर हे काय, तर उड्या मारताना छाती बुडून घ्यायचं काम झालं म्हणजे. हनुमानजी त्याला एक मणी फोडला. तर तो मणी फोडताना सीतामाईने पाहिलं. सीतेने सांगितलं, अरे हनुमान, हा काय किमतीचा मणी माहितीये का तुला? तो खुशाल फोडून टाकला. काय पाहतो त्याच्यामध्ये फोडून? तो राम पाहतो. मनात कशाचा राम सापायचा? हनुमानजी मध्ये ज्याच्यात नाही राम त्याचं मला काय काम? सीतेजी तुझ्यात तरी राम आहे का? हनुमानजी बोले माझ्यात जर नसेल राम तर माझं तरी काय काम? हनुमानजीने छाती फाडून दाखवले महाराज. हनुमानजीच्या हृदयामध्ये सीतेसह रामाचं वास्तव्य सीता मातेला दिसलं. हृदयात भगवंताला साठवणारे हनुमानजी. साठविला हरी जिही हृदय मंदिर, जिही हृदय मंदिर, जिही हृदय मंदिर. साठविला हरी हृदय जिही हृदय मंदिर, जिही हृदय मंदिर. हो, हृदयात त्या परमात्म्याला साठवलं. हृदयातले सर्व विकार दूर झाले. आणि जेव्हा त्या परमात्म्याला हृदयात साठवलं जाईल तेव्हा सांगतात महाराज, आता त्याला जन्म मरण शिल्लक राहिलं नाही. त्याच्या एरधारा संपल्या. त्याचा व्यापार सफल झाला. द्वितीय चरणामध्ये त्याची सरणी धार, त्याची सरणी धार, त्याची त्याची सरली एरधार झाला सफल व्यापार. व्यापार सफल झाला. इथे कोणता व्यापार? तुका म्हणे हित होय तो व्यापार. व्यापार कुठला असेल त्यात हित असेल तर त्या व्यापाराला महत्व आहे. मग आता हे मनुष्य शरीर मिळालं तर याच्यापेक्षा उच्च गती प्राप्त केली तर व्यापारात सफलता आहेत. नाहीतर गाढवा कुत्र्याच्या जन्मात जाण्यासारखं कर्म केलं तर त्या ठिकाणी तोटा येत ना. मुद्दल मिळालं हे मनुष्य शरीर. मग खंती ते न करा होणे गाढव कुत्रा. गाढव कुत्र्याच्या जन्मात जावं लागेल असं कर्म करू नका. जर गाढव कुत्र्यात जावं लागेल असं कर्म केलं तर मुद्दला तोटा आहे. मनुष्य योनी मिळाली याच्यापेक्षाही श्रेष्ठ योनी मिळेल अशा प्रकारचं कर्म करा. म्हणजे व्यापाराची सफलता आहे. जीवनाची सफलता केव्हा आहेत? पैसा मिळाला, प्रतिष्ठा मिळाली, सत्ता मिळाली, ही सफलता नाही आहे. हे सुखाची जागा नाही आहे. दीन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख राजा को भारी, राजा कहे महाराज सुखी, महाराज कहे सुख इंद्र को भारी, इंद्र कहे चतुरानंद को सुख.
ब्रह्म कहे सुख विष्णु को भारी, तुलसीदास विचार कहे हरि भजन बिन सब जीव दुखारी. याला वाटतं हा सुखी, त्याला वाटतं तो सुखी. सुखी कोणीच नाही. दोघं पती पत्नी होते, मोठा बंगला होता, वस्तीवर राहायचे. 5-50 एकर बागायची जमीन, 20-25 मजूर आंब्याच्या झाडाखाली बसले. न्याहारीला दुपारी कोणी गप्पा मारतय, कोणी खाली आळू पडलं, पडल्या पडल्या घोरायला लागलंय ढेकळामध्येच. हे दोघं वरून पाहत आहेत. हे आपल्याला सुखी आहेत. बघा हा माणूस ढेकळात पण घोरायला लागला. आपल्याला झोपच येत नाही, झोपेच्या गोळ्या खावं लागतात. भूक लागत नाही, त्याच्या गोळ्या खावं लागतात. पचत नाही, त्याच्या गोळ्या खावं लागतात. पोट साफ होत नाही, त्याच्या गोळ्या खावं लागतात. खायलाही गोळी, बाहेर काढायला गोळी. काय जेवण आहे आपलं. हे लोक सुखी आपल्यापेक्षा मग निरोगी पण आहेत, सुखी पण आहेत. ते वरून पाहत आहे त्यांच्याकडं आणि खालून वर पाहत. काय बंगला, काय गाड्या, काय ऐश्वर्य, काय देवाने आपल्याला दरिद्र, हे तर कुठं सुखी आहे. हे त्यांच्याकडे पाहून जळतात, ते यांच्याकडे पाहून जळतात. एकदा एका माणसाने विचारलं, महाराज सगळ्या जगाचं टेम्परेचर का वाढलं? मी सांगितलं कारखानदारी असेल किंवा जंगलतोड, प्रदूषण, हे काही कारण आहेत. त्याने सांगितलं हे तर कारण आहेच, पण आणखी एक कारण आहे. म्हणजे कोणतं? बघा ना, हा त्याच्यावर जळतो, त्याच्यावर जळतो, असं करता सगळं जग एकमेकावर जळतो. म्हणून असं करता करता टेम्परेचर वाढलं जगाचं. हे का घडतं? आपल्या अंतःकरणामध्ये मलिनता आहे आणि म्हणून अशा प्रकारचे विचार आहे. अंतःकरणातली मलिनता दूर व्हावी. मग त्याची सरली एरधार झाला सफल व्यापार. त्याचा व्यापार म्हणजे जीवन सफल झालं. कोणाचं जीवन सफल झालं? ज्याने हृदयात भगवंताला साठवलं. महाराज सांगतात, आता एकदा तो परमात्मा हातात आल्याच्या नंतर जसं वश झाला राजा, मग आपुलीच प्रजा. राजा एकदा वश झाल्यानंतर प्रजा आपलीच आहेत. प्रजा कुठं जाते? त्याप्रमाणे एकदा परमात्मा हृदयात आल्याच्या नंतर काय होईल? आता भयही नाही आणि चिंताही नाही. तृतीय चरणामध्ये हरियाला हाताय, हरियाला हाताय, हरियाला हाताय, हरियाला हाताय, हरियाला हाताय, हरियाला हाताय, हरियाला मग कैची भय चिंता. आता हरी हातात आला, आता भय आणि चिंता संपली. पण याच्याकरता सर्वस्व समर्पण भाव असावा लागतो. सर्वस्व समर्पण, काही उरी शिल्लक राहू नये. हेच महाराज शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे हरी, तुका म्हणे हरी, तुका
स्मरणार्थ आजच्या अन्नदानाकरता डॉक्टर शिवाजी ठमाजी आहेर आणि श्री बाळासाहेब ठमाजी आहेर यांनी अन्नदानाकरता 31,000 रुपये दिले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्यांनी इकडे येऊन श्रीफळ घेऊन जायचं आहे आणि 2 मिनिटात आपण या ठिकाणी कार्यक्रमाला विराम देणार आहोत. हा या ठिकाणी तर या ठिकाणी आपण कीर्तनावरून घेऊ. असंच बसून राहा 2 मिनिट फक्त. कीर्तन संपवून घेऊ मग सत्कार वगैरे करू. फक्त कोणी उठू नका. ज्ञानेश्वर माऊली गणराज माऊली गणेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय गणेश्वर माऊली सावता महाराजांच्या या पुण्यतिथीच्या निमित्ताने असणारी सेवा महाराजांच्या चरणी समर्पण. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोली रे गुणे वेडे वागुणे उत्तरी समापराध महाराज आनाई चारी लाई काय आमुदा एक तुका म्हणे ज्ञानेश्वरा बाबा